चंद्रपूर शहर महानगरपालिकेत भाजपमधील 2 गटातील वादाचा आणखी एक अध्याय आज समोर आला। आमदार सुधीर मुनगंटीवार आणि आमदार किशोर जोरगेवार यांच्या समर्थक नगरसेवकांमध्ये कॅबिनच्या मुद्द्यावरून तीव्र संघर्ष पाहायला मिळाला। चंद्रपूर महानगरपालिकेच्या गेल्या महिन्यात झालेल्या अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभेत महापौर संगीता खांडेकर यांनी सभागृह नेतेपदी जयश्री जुमडे यांच्या नावाची घोषणा केली होती। मात्र जोरगेवार समर्थक नगरसेवकांनी भाजपचे गटनेते शेखर शेट्टी यांनाच सभागृह नेते करण्याची मागणी करत बहुमत आमच्याकडे असल्याचा दावा केला होता। तरीही महापौरांनी ही मागणी नाकारत मुनगंटीवार गटातील जयश्री जुमडे यांची नियुक्ती केली। तेव्हापासूनच जोरगेवार समर्थक आक्रमक भूमिकेत आहेत। दरम्यान सभागृह नेत्याला देण्यात येणाऱ्या कॅबिनचा ताबा शेखर शेट्टी आणि त्यांच्या समर्थकांनी घेतला। त्यांनी कॅबिनसमोर आपल्या नावाचा फलकही लावला, तसंच आत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटोही लावला। ही बाब मुनगंटीवार गटाच्या लक्षात येताच त्यांनी प्रशासनामार्फत कॅबिन बंद करत फोटो काढून टाकला। यामुळे आज महानगरपालिकेत वातावरण तापलं। जोरगेवार समर्थक नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेत मोठा गोंधळ घातला आणि कॅबिनच्या मुद्द्यावरून वाद चिघळला। यामुळे दिवसभर आयुक्तांच्या कार्यालयात बैठकांचं सत्र सुरू होतं। अखेर संध्याकाळी तोडगा काढण्यात आला। संबंधित कॅबिन शेखर शेट्टी यांनाच देण्यात आली, तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो पुन्हा लावण्यात आला। यानंतर जोरगेवार समर्थक नगरसेवकांनी समाधान व्यक्त करत माघार घेतली। मात्र या घटनेमुळे मनपातील भाजपाच्या अंतर्गत संघर्षातील पुन्हा एक अध्याय जनतेसमोर आला आहे।